नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गृह स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत ग्रामसेवक कृषी घटक तांत्रिक वरचे प्रश्न जे तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये महत्त्वाचे ठरणार आहेत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। आतापर्यंत आपल्या गृह स्टुडंट्स या चॅनलच्या माध्यमातून कृषी घटक तांत्रिक या विषयावर 80+ व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत। तुम्हाला अवेलेबल होण्यासाठी त्याची कृषी घटक तांत्रिक नावाची प्लेलिस्ट आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। त्यावर क्लिक करून इथून मागील सर्व व्हिडिओ तुम्ही पाहू शकता। बरं मित्रांनो, चॅनलवर जर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्यायचं आहे, बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि व्हिडिओला लाईक नक्की करायचे। तर बघूया आजचा व्हिडिओ। पहिला प्रश्न, जमिनीतून वनस्पतीसाठी अन्नद्रव्याची उपलब्धता दाखविणाऱ्या निर्देशांकास काय म्हणतात? बघा, 4 पर्याय तुमच्या पुढे। पहिला पर्याय इथं दिसतोय जमिनीची उत्पादकता, त्यानंतर दुसरा पर्याय काय आहे जमिनीतील द्रावण, त्यानंतर तिसरा आहे अन्नद्रव्य उपलब्धता आणि जमिनीची सुपीकता। कोणता निर्देशांक म्हणायचा लक्षात घ्या, इम्पॉर्टंट आहे। ॲरोनॉन यांनी काय केलेलं आहे, जमिनीतील 16 अन्नद्रव्याचा शोध लावलेला आहे। जमिनीमध्ये जर 16 अन्नद्रव्य असेल तर जमिनीची सुपीकता टिकून राहते। काय, जमिनीमध्ये जर 16 अन्नद्रव्य असेल तर जमिनीची सुपीकता टिकून राहते। जर जमिनीमध्ये अन्नद्रव्य नसेल तर जमिनीची सुपीकता टिकून राहणार नाही। यासाठी आपण हे जे आहे काय, जमिनीची सुपीकता हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे आणि निर्देशांक म्हणजे जमिनीची सुपीकता हे ठरवत असतं। निर्देशांक कोण ठरवतं? जमिनीची सुपीकता। मग याचं उत्तर काय येईल? पर्याय नंबर 4। चला पुढचा प्रश्न आपण बघूया। नवीन विकसित केलेला डॅश हा ऊसाचा वाण फक्त सुरू आणि पूर्व हंगामी लागवडीसाठी शिफारस केलेला आहे। नवीनच विकसित केलेला ऊसाचा वाण 2 प्रकारामध्ये काय, सुरू आणि पूर्व हंगामी या लागवडीसाठी काय केलेलं आहे, शिफारस केलेली आहे। बघा 4 पर्याय दिलेले तुम्हाला ऊसाचे। 4 पर्यायापैकी कोणता वाण आहे की जो सुरू आणि पूर्व हंगामी या दोन्ही पद्धतीत लावला जातो? नवीन विकसित केलेला कोणता वाण आहे फक्त सुरू आणि पूर्व हंगामी लागवडीसाठी? 4 पर्याय तुमच्या समोर आहेत। योग्य उत्तर काय असेल? योग्य उत्तर बरोबर पर्याय आहे नंबर 1 काय, को 94-0-12। काय उत्तर आहे त्याचं? को 94-0-12 हा जो वाण आहे हा कशासाठी? सुरू आणि पूर्व हंगामी लागवडीसाठी शिफारस केलेला वाण आहे। पुढचा प्रश्न आपण बघूया। जास्त सॉल्ट म्हणजे क्षार सहन करण्याची क्षमता फळझाडामध्ये सर्वात जास्त डॅशमध्ये जास्त क्षार सहन करण्याची क्षमता कोणत्या फळझाडामध्ये जास्त आहे? बघा 4 पर्याय आहे तुमच्या समोर। यापैकी जास्त सॉल्ट सहन करण्याची क्षमता फळझाडामध्ये सर्वात जास्त कशामध्ये आहे? म्हणजे ते झाड कोणतं आहे असं त्याला म्हणायचं, असा प्रश्न आपल्या पुढे आलेला आहे। त्याचे 4 पर्याय तुमच्या समोर आहेत, उत्तर आपल्याला द्यायचं आहे। याच्यापूर्वीच तुम्हाला मी सांगितलेलं आहे की जास्त क्षार सहन करणारी पिकं कोणकोणती आहे। मी त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे, रताळी आहेत, त्यानंतर तुम्हाला कापूस, ऊस, तांदूळ, टोमॅटो, ज्वारी, बाजरी, सूर्यफूल हे सांगितलं होतं। कांदा आणि खजूर हे काय आहे, हे क्षार शोषून घेतात। कांदा आणि खजूर काय आहे, क्षार शोषून घेणार आहे। म्हणजे याच्यामध्ये खजूर पर्यायामध्ये दिले आपल्याला, डेट पाम, खजूर हे त्याचं उत्तर आहे। हे मी तुम्हाला याच्यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, परंतु आपल्याला डोक्यात राहत नाही। लक्षात पक्क ठेवत चला, म्हणजे आपल्याला परीक्षेसाठी काम येईल। चला पुढचा प्रश्न पाहू। तिळाच्या बियामध्ये तेलाचे प्रमाण -% असते। तिळाच्या बियामध्ये तेलाचं प्रमाण किती टक्के असतं असं त्याने आपल्याला विचारलेलं आहे। बघा, हा तीळ जो आहे ना, ह्या तिळाला काय म्हणतात हेही मी पूर्वीच्या व्हिडिओ तुम्हाला सांगितलेलं आहे। तेलबियाची राणी असं आपण म्हणतो, तिळाला तेलबियाची राणी असं म्हटलं जातं। ह्याच्यामध्ये तेलाचं प्रमाण किती असतं? मग तिळामध्ये 46 ते 52% इतकं असतं। किती? 46 ते 52% इतकं तिळामध्ये तेलाचं प्रमाण असतं। आणि त्याच्यानंतर 48 ते 52% कशामध्ये असतं? भुईमुगामध्ये असतं। लक्षात असू द्या, महत्त्वाचं आहे। पुढचा प्रश्न आपण बघूया। वनस्पतीला स्वयंपोषी असण्यासाठी डॅशची आवश्यकता असते। वनस्पतीला स्वयंपोषी असण्यासाठी बघा, वनस्पती या स्वयंपोषी आहे हे तर आपल्याला माहीतच आहे, परंतु त्या स्वयंपोषी असण्यासाठी कशाची आवश्यकता आहे? 4 पर्याय आहे तुमच्या समोर।
वनस्पतीला स्वयंपोषी असण्यासाठी कशाची आवश्यकता असते? कारण की या पृथ्वीवरती ह्या वनस्पतीच अशा आहेत की ज्या स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. लक्षात आलं का? या पृथ्वीवरती वनस्पती आहेत की ज्या स्वतःचं अन्न स्वतःच तयार करतात. मग स्वतःचं अन्न स्वतः तयार करण्यासाठी कशाची आवश्यकता असते? कार्बन डायऑक्साईड व पाणी याची पण आवश्यकता असते. काय? कार्बन डायऑक्साईड पाणी लागतंच. हरितद्रव्य याची पण असते. त्यानंतर सूर्यप्रकाश याची पण आवश्यकता असते. म्हणजे वरीलपैकी सर्व जे तुम्हाला म्हणजे पर्याय दिलेले हे सर्व पर्याय काय आहे? याची आवश्यकता आहेच. म्हणजे मी काय म्हणलो की पृथ्वीवरती फक्त वनस्पतीच आहे की ज्या स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकतात. दुसरं कोणीही स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाही. मानव करतो का स्वतःचं अन्न स्वतः तयार? फुकटाचं कुठं भेटतं ते पाहतं माणूस. म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाही, माणूस पण नाही. असं समजू नका की बाजरी पेरतंय, ज्वारी पेरतंय आणि अन्न तयार करतं. तसं काहीच नाही. पुढचा प्रश्न बघा. डायडॅश यावरून महाराष्ट्राचे 9 कृषी हवामान विभाग केले आहेत. मग कशावरून महाराष्ट्राचे 9 कृषी हवामान विभाग केलेले? 4 पर्याय तुमच्या समोर दिलेले बघा. हवामान व पाऊस, जमिनीचा प्रकार, वनस्पती आणि वरील सर्व. मग 9 विभाग केलेत कृषी हवामान विभाग महाराष्ट्राचे. कशावरून केले असा प्रश्न त्याने आपल्याला विचारलेला आहे. कशावरून पडलेली? बघा, हवामान व पाऊस, त्यानंतर जमिनीचा प्रकार, वनस्पती. योग्य उत्तर पहा, तुम्हाला उत्तर सापडेल. महाराष्ट्रामध्ये किती कृषी हवामान विभाग आहेत? 9. मग भारतात किती आहेत? तर भारतामध्ये 15 आहे. मग या 15पैकी महाराष्ट्रात कोणकोणते आहेत? तर 7, 9, 12. 7 नंबर, 9 नंबर आणि 12 नंबरचे जे कृषी हवामान विभाग महाराष्ट्रामध्ये आहेत. यापैकी कृषी विभाग जर विचारात घेतले, कृषी विभाग किती आहे मग महाराष्ट्रामध्ये? कृषी विभाग किती आहेत? तर 8 आहेत. त्यानंतर महाराष्ट्रात फळ विभाग जर विचारलं तुम्हाला, फळ विभाग किती आहे? तर महाराष्ट्रात किती फळ विभाग आहे? तर 6 फळ विभाग आहे. लक्षात असू द्या. कृषी विभाग 8 आहे, फळ विभाग 6 आहे. प्रशासकीय विभाग किती आहेत? प्रशासकीय विभाग 6 आहे. त्यानंतर प्रादेशिक विभाग किती आहेत? महाराष्ट्रात प्रादेशिक विभाग 5 आहे. आणि प्राकृतिक विभाग किती आहे मग महाराष्ट्रात? तर प्राकृतिक विभाग आहे 3. या सर्वाचा विचार करून कृषी हवामान विभाग पडले गेलेले आहेत. काय केले? हे जे आपण सर्ववर सांगितले ह्या सर्वाचा विचार करून कृषी हवामान विभाग पाडले गेलेले आहेत. उत्तर काय येईल? पर्याय नंबर 4. पुढचा प्रश्न आपण बघूया. खालीलपैकी कोणते जैविक खत म्हणून ओळखले जाते? खालीलपैकी कोणते जैविक खत म्हणून ओळखले जाते? बघा, 4 पर्याय तुमच्या समोर आहे. 11 नंबरचा प्रश्न आहे. 4 पर्याय तुमच्या पुढे दिलेले आणि उत्तर याचं तुम्हाला द्यायचं आहे. खालीलपैकी कोणते जैविक खत म्हणून ओळखले जाते? बघा, पर्याय काय काय? शेणखत आहे, कंपोस्ट खत आहे, हिरवळीचं खत आहे, निळे हिरवे खत आहे. 4 पर्याय तुमच्या समोर आहे आणि प्रश्न तुम्हाला केलेला आहे. तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही काय करा? मला कमेंटमध्ये द्या. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. आतापर्यंत जर तुम्ही आपल्या गृह स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. आणि व्हिडिओ बघता बघता एक लाईक नक्की करा. पुढचा प्रश्न आपण बघूया. सरी पद्धत डायडॅश जमिनीकरता योग्य नाही. सरी पद्धत बघा, 4 पर्याय तुमच्या समोर आहे. भारी जमीन, रेताड जमीन, मध्यम जमीन आणि काळी जमीन. तरी सरी पद्धत कोणत्या जमिनीकरता योग्य नाही? हे बघा, हे सर्व प्रश्न आपण पाठीमागे घेतलेले आहेत. काय? तर सरी पद्धतीने पाणी दिल्यानंतर रेताड जमिनीमध्ये पाणी सरकेल का पुढं? जे रेताड जमीन असती त्या जमिनीमध्ये पाणी पुढे जाईल का? कारण सरी पद्धतीने आपण जर पिकाला पाणी सोडलं तर ते पाणी मधल्यामध्येच सर्व आटून जाईल, म्हणजे मुरून जाईल आणि पिकापर्यंत पोहोचणार नाही. म्हणून काय? तर ही रेताड जमिनीमध्ये ही पद्धत योग्य नाही. पुढचा प्रश्न आपण बघूया. पावसाचे पाणी जमिनीत जिरून टिकून ठेवणे हे कोरडवाहू फळबागायत यशस्वी होण्याचे गमक आहे. त्या दृष्टीने पाणी टिकवण्याची कोणती पद्धत स्वस्त व सहजासहजी अंमलात येण्यासारखी आहे? प्रश्न IMP आहे. प्रश्न नीट वाचा, त्याचे पर्याय नीट वाचा. काय विचारलेलं तुम्हाला? पावसाचं पाणी जमिनीत जिरून टिकून ठेवणे आणि कोरडवाहू बागायतीसाठी यशस्वीची गमक आहे. कारण त्या दृष्टीने पाणी टिकवण्याची कोणती पद्धत स्वस्त आणि सहजासहजी अंमलात येण्यासारखी आहे? बघा, 4 पर्याय कोणकोणते पहा. आच्छादनाचा वापर,
वारा प्रतिबंधक झाडं लावणं, गाळाची माती टाकणं, पानाद्वारे होणारे बाष्पीभवन कमी करण्यासाठी रसायनाचा वापर करणं, काय योग्य राहील याच्यापैकी? वरील पर्यायापैकी कोणती अशी पद्धत आहे की ती सहज उपलब्ध होऊ शकते? काय म्हणतो प्रश्न की कोणती पद्धत आहे सहज उपलब्ध होणारी? मग कोणती पद्धत येईल? आच्छादनाचा वापर करणे ही योग्य पद्धत येईल, आच्छादनाचा वापर करणे. कारण काय, जर आपण जमिनीवर गवत पसरून ठेवलं तर जमिनीची धूप कमी होईल किंवा तिची वल सुकणार नाही. म्हणजे गवत आपण कुठेही टाकू शकतो ना, गवत जमिनीवर आपण कुठेही टाकू शकतो. त्यामुळं काय होतं, बाष्पीभवन होणार नाही, जमिनीचं बाष्पीभवन होणार नाही. म्हणून आता बघा जे काही बाकीचे पर्याय आहे, काय बाकीचे कोणकोणते पर्याय? वारा प्रतिबंधक झाडे लावणं. आता तुम्ही झाडं लावणार कधी? झाडं मोठाले होणार कधी आणि त्यांनी वारा अडवणार कधी? त्यानंतर गाळाची माती टाकणं सोपं आहे का? गाळ ट्रॅक्टरच्या टालीनं आणून वावरामध्ये टाकायचं म्हणजे सहजासहजी उपलब्ध होणार आहे. आणि स्वस्तात स्वस्त पद्धत आहे कधी? नाही आहे. मग स्वस्तात स्वस्त पद्धत कोणती आहे आणि सहजासहजी उपलब्ध होणारी पद्धत कोणती आहे? तर पर्याय नंबर 1 आच्छादनाचा वापर. योग्य उत्तर काय राहील मग त्यासाठी? आच्छादनाचा वापर. आणि त्याच्यानंतर केओलिन सारखा रसायनाचा वापर करून सुद्धा आपण काय करतो? आच्छादन करू शकतो आणि जमिनीची धूप कमी करू शकतो. पुढचा प्रश्न आपण पाहूया. सांगली जिल्ह्यात खिल्लार पैदास केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? खिल्लार काय आहे? बैलाची जात आहे, गाईची जात आहे. सांगली जिल्ह्यात खिल्लार पैदास केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? 4 पर्याय तुमच्या समोर दिलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या गृह स्टुडंट्स या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे, बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून घ्यायचे. आणि व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते, तरी विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला नक्की लाईक करत चालायचे. बघा 4 पर्याय काय दिलेले: मिरज दिलेले, खवठे महाकाळ दिलेले, जत दिलेले आणि आटपाडी दिलेले. या प्रश्नामध्ये तुम्हाला काय खिल्लार पैदास केंद्र विचारलेलं. काय विचारलेलं? खिल्लार पैदास केंद्र. खिल्लाराचे प्रकार विचारलेले नाही आहे. लक्षात घ्या काय विचारलेले ते. मग याचं उत्तर काय येईल? जे पैदास केंद्र आहेत, कोणतं? खिल्लार पैदास केंद्र. मग हे कुठं आहे? हे पहा, याचं उत्तर काय आहे? पर्याय नंबर 1 मिरज या ठिकाणी. कुठे? मिरज या ठिकाणी. मिरज हा सांगलीमधला एक तालुका आहे, सांगली जिल्ह्यातला तालुका आहे मिरज. आणि जत काय? मग जो एक कन्सेप्ट आहे तो जत काय आहे? तर जत हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा तालुका आहे. लक्षात असू द्या, मी तुम्हाला हमेशा सांगत असतो, आपला व्हिडिओ चालू असताना वही आणि पेन जवळ ठेवायचं आणि जे पॉईंट महत्त्वाचे वाटतील ते नोट डाऊन करत चालायचे. मग जत काय आहे? तर महाराष्ट्रातील सर्वात मोठा तालुका आहे. आणि कवठे महाकाळ व आटपाडी हे सांगली जिल्ह्यातीलच आहे. आणि त्या ठिकाणी म्हणजे कुठं? आटपाडी खिल्लार आहे. आटपाडी हे खिल्लार आहे. त्यानंतर म्हसवड खिल्लार आहे. तर म्हसवड हे कुठलं आहे? सातारामधलं आहे. आणि तापी खिल्लार आहे. लक्षात आलं? खिल्लारचे किती प्रकार आहे? 3 प्रकार आहे. कोणकोणते? आटपाडी खिल्लार, म्हसवड खिल्लार आणि तापी खिल्लार. त्यापैकी इथं काय विचारलेलं आहे आपल्याला? पैदास केंद्र विचारलेले. जसं की आपल्याला वेगवेगळ्या जातीचे पैदास केंद्र विचारले जातात, तशाच प्रकारचं खिल्लारचं पैदास केंद्र विचारलेलं आहे. मग काय उत्तर आहे लक्षात आलं तुमच्या? पुढचा प्रश्न पाहूया. योग्य जोड्या जुळवा. IMP प्रश्न आहे. आणि तुम्हाला याच्यापूर्वी 2-4 व्हिडिओच्या पाठीमागं मी असेच जोड्या जुळवावर एक व्हिडिओ टाकलेला आहे आणि सांगितलेलं आहे की हे IMP प्रश्न असतात का? तर याच्यामध्ये 4ही कन्सेप्टचं विश्लेषण केलं जातं. त्यासाठी हे प्रश्न महत्त्वाचे असतात. मग इथं काय? योग्य जोड्या जुळवा. काय? गाईच्या जाती आणि त्याचं मूळ स्थान. बघा काय काय आहे? गीर आहे, कृष्णाकाठी आहे, धारपारकर आहे आणि देवणी आहे. या 4 काय? गाईच्या जाती आहे. आणि त्यांचे मूळ स्थान तुम्हाला दिलेले बघा: सिंध प्रांत, पाक, उस्मानाबादी, लातूर, कर्नाटक, आंध्र सीमा भाग आणि गीर जंगल, गुजरात. मग कोणती गाय आणि तिचं मूळ स्थान कोणतं आहे हे आपल्याला या 4 पर्यायामधून निवडायचं आहे. या प्रश्नामध्ये काहीच करायची गरज नाही बा. एक गोष्ट लक्ष ठेवायची फक्त, त्यातली त्यात प्रत्येक गाईचं ठिकाण कोणतं आहे हे तुम्हाला माहीतच पाहिजे. ह्या प्रश्नासाठी आपल्याला काय? गाईचं ठिकाण कुठलं हे आपल्याला माहीतच पाहिजे. तेव्हा अशा प्रकारचे प्रश्न लावण्यासाठी काय कराल? ही जी देवणी आहे, आता देवणी गाय कुठली हे सर्वांना माहीत असावं. देवणी महाराष्ट्रामधली गाय आहे. मग महाराष्ट्रामधलं कोणतं पर्याय आहे तिथं? त्या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल.
त्याची जोडी आपल्याला लावायची. काय महाराष्ट्रामधली कोणती जोडी लागेल? तर 2 नंबरची जोडी कोणती? उस्मानाबाद आणि लातूर. मग देवणी कुठली झाली? उस्मानाबाद लातूर. त्यानंतर कृष्णाकाठी ही कुठली आहे? हिचं मूळ स्थान कुठं आहे कृष्णाकाठीचं? तर ही आढळते बा आपल्याला कर्नाटक आणि आंध्राच्या सीमा ह्या भागामध्ये कृष्णाकाठी गाय आढळते, कर्नाटकाचं आणि आंध्राची सीमा. त्यानंतर जी धारपारकर ही जी गाय आहे, ही जी जात आहे, ही कुठं आहे? तर धारपारकर ही गाय आहे सिंध प्रांतमध्ये पाकिस्तानात. आणि गीर, तर त्याचं तर तुम्हाला कन्सेप्ट याच्यातच आहे, उत्तरामध्येची गीर. कुठं? गीर जंगल गुजरात. मग उत्तर काय येईल याचं? जे आपल्याला खाली पर्याय दिलेले त्यापैकी याचं उत्तर काय येईल? तर याचं उत्तर आहे बघा पर्याय नंबर 2. पर्याय नंबर 2 हे त्याचं योग्य उत्तर येईल. त्यानंतर आपण काय करू? पुढचा प्रश्न बघूया. त्यानंतर पुढचा प्रश्नही तोच आहे, योग्य जोड्या लावा. परंतु या ठिकाणी काय वरल्या प्रश्नामध्ये आपण गायीवर प्रश्न टाकला होता. हा तर या ठिकाणी कशावर आहे? कोंबड्यावर प्रश्न आहे बघा. कोंबड्याची जात आणि त्यांचं ठिकाण, म्हणजे कोंबड्याची जात कोणती आहे आणि त्या कोणत्या ठिकाणी आढळतात, असा आपल्याला प्रश्न टाकलेला आहे बघा. त्याच्या जोड्या आपल्याला जुळवायच्या आहे. जाती दिलेल्या आहे कोणकोणत्या आहे? तेलीचेरी, डानकी, बुशी आणि दावधीर. या काय कोंबड्याच्या जाती आहे. आणि त्यांचे ठिकाणं आपल्याला दिलेली आहे. काय काय दिलेले बघा? आसाम, ते साम झालेले तिथं आसाम आहे. नंतर महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि केरळ. मग आता योग्य जोडा तुम्हाला लावायचे आहे. कुठली जात कुठे? या प्रश्नामध्ये कोंबडीची जात आणि ठिकाणी आपण दिलेलं आहे. कोणती कोंबडी कुठे आढळते हे आपल्याला शोधायचं आहे. थेलीचिरी कोंबडी कुठे आढळते, डानकी कुठे आढळते, बुशी कुठे आढळते आणि दावधीर कुठे आढळते. हे प्रश्न नवीन आहे तुमच्यासाठी, कारण या जाती तुम्ही कुठेच पाहिल्या नसतील. ही जी 1 नंबरची तेलीचिरी ही कुठे आढळते? तर केरळमध्ये आढळते. त्यानंतर दुसरा कन्सेप्ट आहे डानकी, ही जात आंध्र प्रदेशामध्ये आढळते. त्यानंतर ही जी बुशी जात आहे, ही बुशी कुठं आढळते? तर ही महाराष्ट्रात आणि कर्नाटकामध्ये आढळते. ही जी बुशी जातीची कोंबडी ही कुठं? महाराष्ट्रात आणि कर्नाटकामध्ये आढळते. आणि त्यानंतर चौथा पर्याय पहा दावधीर. दावधीर ही जी जाते तर ही कुठं आढळते? ही आसाममध्ये आढळते बघा. म्हणून याचं उत्तर काय येईल पर्यायापैकी? तर उत्तर येईल पर्याय नंबर 1 हे याचं उत्तर आहे. उत्तरामध्ये तुम्हाला योग्य पर्याय काय आहे? पर्याय नंबर 1 हे त्याचं योग्य उत्तर येईल. चला पुढचा प्रश्न आपण पाहूया लगेच. त्यानंतर योग्य विधान ओळखा. IMP प्रश्न आहे. 4 विधानं तुम्हाला दिलेली आणि 4 विधानापैकी तुम्हाला योग्य विधान निवडायचे. पहा मी तुम्हाला प्रत्येक विधान वाचून दाखवतो. पहिलं विधान आहे दुधाचा महापूर. ही योजना 1971 या वर्षी सुरू झाली. त्यानंतर दुसरं विधान आहे पहा, या योजनेचे जनक वर्गीस कुरियन हे होते. त्यानंतर तिसरं विधान आहे दुधाच्या योजनेचा तिसरा टप्पा 1985 ते 2000 हा होता. आणि चौथं विधान आहे 2015-16 महाराष्ट्र आर्थिक पाहणीनुसार दुधाची दर दिवसाची उपलब्धता 223 ग्रॅम इतकी आहे. असे 4 विधानं तुम्हाला दिलेले आणि 4 विधानाचे तुम्हाला पर्याय दिलेले. 4 पर्याय दिले त्यापैकी आपल्याला काय करायचं आहे? योग्य पर्याय निवडायचा आहे. योग्य विधान ओळखायचं आहे. वरचे 4 विधानं दिलेले त्यापैकी प्रत्येक विधान मोस्ट इम्पॉर्टंट आहे, महत्त्वाचे विधान आहे. प्रत्येक प्रश्न हा महत्त्वाचा आहे त्याच्यातला आणि या प्रश्नावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. मग याचं योग्य उत्तर काय असेल? तर याचं योग्य उत्तर आहे पहा पर्याय नंबर 4. वरील सर्व विधानं बरोबर आहे. जे 4ही विधानं दिलेले ते सर्व कसे योग्य आहेत. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया. बघा भात खाचरामध्ये चिखलणीच्या वेळी डॅडॅचा पाला काढतात. भात खाचरामध्ये चिखलणीच्या वेळी कोणत्या वनस्पतीचा पाला काढतात असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. 4 पर्याय तुम्हाला दिलेले गिरीपुष्प आहे, दायचा आहे, बरशिम आहे आणि शेवरी आहे. तरी विद्यार्थी मित्रांनो प्रश्न नीट वाचायचा, त्याचे 4 पर्याय ते वाचायचे आणि त्यापैकी तुम्हाला योग्य त्याचं उत्तर काय ते कमेंटमध्ये कळवायचं. तसेच ह्या व्हिडिओमध्ये किती प्रश्नाचं उत्तर तुमचं योग्य येतं ते सुद्धा कमेंटमध्ये मला कळवायचं. आणि माझ्याकडून एखाद्या प्रश्नाचं उत्तर जर चुकीनं गलत येत असेल तर त्याचंही योग्य उत्तर मला कमेंटमध्ये कळवायचं आणि व्हिडिओला लाईक नक्की करायचं. चला प्रश्न पहा काय प्रश्न आहे. भात खाचरामध्ये चिखलणीच्या वेळी डॅडॅचा पाला काढतात. बऱ्याचशा विद्यार्थ्याचं उत्तर येतं आहे पर्याय नंबर 2 दायच्या.
परंतु लक्षात ठेवा, धायच्या हे जे आहे ना, हे क्षारयुक्त जमिनीसाठी उपयोगात येतं. धायच्या कशासाठी उपयोगात येतं? जी क्षारयुक्त जमीन असेल ना त्याच्यासाठी ते उपयोगात येतं. त्याला तिथं पेरलं जातं की जी क्षारयुक्त जमीन सुधारण्यासाठी धायच्याचा वापर करतात. आणि आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे, भात कचरामध्ये चिखलणीच्या वेळी कशाचा वापर करतात असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर त्याचं उत्तर काय आहे बा? त्याचं उत्तर आहे गिरीपुष्प. कारण गिरीपुष्पाचा पाला गाडला जातो. त्यानंतर चौथा कन्सेप्ट आहे आपल्याकडं शेवरी. शेवरी हे काय आहे तर हे हिरवळीचं खत आहे. आणि बरशीम जे आहे, बरशीम हे काय आहे, चारा पीक आहे. यामध्ये जे गिरीपुष्प आहे ना, याचा पाला हा चिखलणीच्या वेळी भाताची चिखलणी करतो आपण, त्यावेळेस तो गाडला जातो. याला गिरीपुष्प असं म्हणतो. चला पुढचा प्रश्न आपण पाहूया. भाताच्या अवशेषाचा फेरवापर भात शेतामध्ये केल्यास डायडॅचचा पुरवठा होतो. भाताच्या अवशेषाचा फेरवापर भात शेतामध्ये केल्यास कशाचा पुरवठा होतो असा प्रश्न यांनी आपल्याला विचारलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न पाहण्या अगोदर मी तुम्हाला एक विनंती करतो की जर तुम्ही आतापर्यंत आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. बेल आयकॉनला ऑनवर क्लिक करून ऑलवर सिलेक्ट करून घ्यायचं आहे. आणि तसंच व्हिडिओला लाईक नक्की करायचं आहे. आपल्या ग्रोइंग स्टुडंट या चॅनलच्या माध्यमातून आतापर्यंत आपण 85+ व्हिडिओ अपलोड केलेले आणि त्याची प्लेलिस्ट आहे. त्या प्लेलिस्टची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. कृषी घटक तांत्रिक या नावाची ती लिंक आहे, त्यावर क्लिक करा आणि इथून पाठीमागचे सर्व IMP व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या. बघा पुढचा प्रश्न काय, भाताच्या अवशेषांचा फेरवापर भात शेतीमध्ये केल्यास डायडॅचचा पुरवठा होतो. कशाचा होतो? नत्र, मॉलिब्डेनम, मॅग्नीज, सिलिकॉन हे आपल्याला 4 पर्याय दिलेले. मग भाताच्या अवशेषाचा फेरवापर भात शेतीमध्ये केल्यास कशाचा पुरवठा होईल सांगा पाहू. मग भाताचे अवशेष आहेत, भाताची आपल्याला काढणी करायची आहे, उत्पादन घ्यायचं आहे. परंतु जर तेच भाताचं उत्पादन आपण न घेता आपण लगेच काय केलं, ते पीक आपण जर जमिनीमध्ये गाडलं तर जमिनीला काय उपलब्ध होईल असा प्रश्न आहे. त्यापासून काय उपलब्ध होईल? 4 सूत्री कार्यक्रम वाचलेला आहे का तुम्ही? 4 सूत्री कार्यक्रम, 4 सूत्री कार्यक्रम म्हणतो आपण त्याला. हा जो चतुर्सूत्री कार्यक्रम पाहिला ना, तर त्यामधलं पहिलं सूत्र आहे बा, भाताच्या अवशेषाचा फेरवापर करणे, हे पहिलं सूत्र आहे. दुसऱ्यामध्ये काय आहे, गिरीपुष्पाचा पाला चिखलणीच्या वेळी जमिनीत गाडणे. आणि तिसरं सूत्र काय आहे, सुधारित जातीच्या रोपाची लागवड जोडवळ पद्धतीने करणे. कोणत्या? जोडवळ पद्धतीने. आणि चौथ्यामध्ये आम्ही DAP वापरतो, म्हणजे गोळ्याचा वापर करून आपण सिलिकॉनचा पुरवठा करू शकतो. कारण की युरिया आणि DAP हे 4 सूत्र आहेत. आता यामध्ये ही जी चतुर्सूत्री कोणी शोधून काढली असाही प्रश्न तुम्हाला येऊ शकतो की चतुर्सूत्रीचा शोध कोणी लावलेला आहे? तर डॉक्टर नारायण सावंत यांनी भाताची चतुर्सूत्री ही पद्धत विकसित केलेली आहे. तरी विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न लक्षात आला, उत्तर लक्षात आलं तुमच्या? या व्हिडिओमध्ये आज आपण याच ठिकाणी थांबणार आहोत. तर व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक नक्की करत चला, आपल्या दोस्तामित्रामध्ये व्हिडिओ शेअर करत चला आणि आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.